मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी. देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कसं आहे ना मंडळी, दसरा संपला की आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. आणि आता तर दिवाळीची रेलचेल सगळीकडे चालू आहे. घरी आई बहीण काय बनवणार आहे, शिवाय खरेदी काय काय चालू आहे. लहान मुलं फटाक्याची गडबड करतायत, आकाशकंदील बनवण्याचं काम चालू आहे. त्या सगळ्या अशा छान आणि आनंदमयी वातावरणात अजून एक गंमत असते, ती खमंग आणि खुसखुशीत अशा फराळाची. आणि आपला एपिसोड आहे तो खमंग मेजवानीचा, तेव्हा आपणही असाच एक पदार्थ बघणार आहोत. आता इकडची सामुग्री जी माझ्या समोर ठेवली ना, त्यावरून असं लक्षात येतंय की एक छान दिवाळीचाच पदार्थ आपण बनवणार आहोत. तर आपण आपल्या मैत्रिणीलाच विचारूया का ती आज काय बनवते ती. नमस्कार भाभी. नमस्कार. आपका नाम? सुमा मलाई मटर. अच्छा, और आप आज क्या बनाने वाली है? चूड़ा बनाएंगे. चोड़ा? हाँ. मतलब चिवडा? चूड़ा हमारा कर्नाटक में चूड़ा बोलते हैं. अच्छा, म्हणजे आपला दिवाळीचा मस्त चिवडा जो आहे ना त्याला त्या चोड़ा म्हणतात, बरोबर? हाँ, चूड़ा बरोबर. अच्छा, और ये वहाँ का स्पेशल है. वहाँ का स्पेशल है. हाँ. क्या स्पेशलिटी है उसमें? इसमें क्या इधर का पोहा से बनाते हैं ना. हाँ. हम लोग इधर ज्यादा मुरमुर से बनाते हैं. अच्छा, म्हणजे आपण जो पोह्याचा चिवडा बनवतो तर त्या आज आपल्याला कुरमुऱ्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे. और ऐसे सिर्फ दिवाली में ही बनाते हैं या फिर? नहीं, रोज हमको कभी चाहिए तो तभी बनाते हैं. हाँ. दिवाली से जैसे नहीं है, हमको चाहे तो खाने का मन लगे ना तभी बनाते हैं हम लोग. अच्छा, और बच्चों को भी अच्छा लगता बच्चों है. को टिफिन के स्कूल जाता है ना, टिफिन के लिए हाँ. कोई मेहमान आता है ना घर पे, पटापट हो जाएगा. पटापट बनतो आणि मस्त चटपटीतही लागतो. त्यामुळे ते आज आपल्याला चिवडा दाखवतात. और भाभी, और आप क्या करती है? नहीं, कुछ नहीं, घर में ही होती है. हाँ. अच्छा, और वहाँ पे क्या करती थी? उसमें भी कुछ नहीं, उधर भी कुछ नहीं. अच्छा, और क्या क्या स्पेशलिटी है आपकी? नहीं, उधर मैं पीको करती हूँ. अच्छा. बच्चों को संभालते हैं. हाँ, और खाने में और क्या क्या खाने में हम लोग तो उधर रोटी बनाते हैं, ज्वारी का रोटी. अच्छा. ऐसे बनाते हैं. अच्छा, हाँ. म्हणजे आपण जी तांदळाची भाकरी वगैरे बनवतो तर तिथे ज्वारीची भाकरी. हाँ, ज्वारी की भाकरी ज्यादा उधर. अच्छा. हाँ. और आप कर्नाटक हाँ, से? कर्नाटक से है. तो वहाँ पे फिर मतलब नारियल का ज्यादा इस्तेमाल नारियल होता का है? ज्यादा, नारियल और शेंगदान का ज्यादा है उधर. शेंगदाणा का हाँ, भी? ज्यादा. अच्छा, तर नारळाचा तर आपल्याला माहिती आहे, शेंगदाण्याचाही वापर तिथे जास्त होतो. और आज के चिवड़े में भी हाँ, शेंगदाणा चिवड़ा डालना ना, डालते. शेंगदाणे आपल्याला चिवड्यातही घालायचे. और फिर दाल भी कुछ अलग किस्म की वहाँ पे इस्तेमाल होती है. इसमें थोड़ा ज्यादा है, कुछ नया है नहीं उसमें. इधर तो अच्छा है, उधर है. अच्छा. अच्छा, ठीक है. अब हम चिवड़ा बताने जा रहे हैं हमारे सहेलियों को. ठीक है. तो मुझे बताइए इसके लिए आपने क्या क्या तैयारियां की है? कुरमुरे, सफेद दाल, मिर्ची पाउडर, शेंगदान, हल्दी, लहसुन, शक्कर, नमक, तेल. अच्छा, ये जो शक्कर आपने ली है वो शक्कर का पाउडर करके ली हाँ, है? पाउडर करके रखने का. अच्छा, हाँ. तो इससे चिवड़ा वो मीठा नहीं हो जाता? नहीं होता है. थोड़ा डालना है. हाँ, थोड़ा डालने का. नहीं अच्छा. तो बच्चे लोगों को तीखा अच्छा नहीं लगता है ना, इसलिए हाँ. थोड़ा मीठा. म्हणजे लहान मुलांना जास्त तिखट खायचं नसतं म्हणून मस्त टेस्ट पुरती फक्त एक साखर. शक्कर से अलग अलग टेस्ट टेस्ट. आता हाँ, है. टेस्ट आता है. बच्चे लोग खुशी होता है ना. अच्छा, ठीक है. तो क्या करना है पहले हमें? पहले हम गैस चालू करते हैं. ठीक है. इसमें आपने मिर्ची नहीं डाली? नहीं डालने का. मिर्ची नहीं डाली? मिर्ची डालेंगे तो नरम होता है. अच्छा, म्हणजे आपण जो चिवडा बनवतो तो शक्यतो त्याच्यात कढीपत्ता, मिरची हे सगळे पदार्थ घालत असतो. शिवाय आपल्या चिवड्यामध्ये भरमसाठ असे पदार्थ असतात. त्याच्यात जिरं, धणे, ही पावडर, ती पावडर, असं बरंच काय काय घालत असतो आपण. पण हा म्हणजे मला वाटतं खूप कमी साहित्याचा आणि पटकन होणारा चिवडा आहे. त्यामुळे दिवाळीत तर आपण बनवूच शकतो, पण इतर वेळेला सुद्धा भूक लागली, कोणी पाहुणे आले, मुलांनी असं काहीतरी चटपटीत खायला मागितलं की पटकन बनवला, खायला दिलं, झालं है ना. हाँ. अच्छा, अभी क्या करना है हमको? पहले हमें पहला कढ़ाई रखने का. हाँ. तेल डालने का.
अंदाज नहीं लेने का। अच्छा, मतलब ये हमने तड़के के लिए जितना लगेगा इतना वो करने का। उतना ही डाला। अच्छा, म्हणजे आपल्याला फोडणी पुरतच तेल घालायचं, जास्त काही तेल घालायचं नाहीये। अभी आगे अभी लहसुन डालने का। अच्छा, लहसुन से एक अच्छा स्वाद आता है। हाँ, स्वाद आता है। आपको चाहिए तो जीरा और डाला करी पत्ती वो डालने का। म्हणजे काय माहितीये ना मैत्रिणींनो, म्हणजे चिवड्यासाठी आपण साधारण जे साहित्य वापरतो ते पोह्यासाठी वापरतो, तर ह्या चिवड्यातही आपण ते टाकू शकतो। म्हणजे कढीपत्ता असेल, राई, जिरं असेल, फोडणीला जे साहित्य लागतं ते आपण वापरू शकतो। अभी भाभी शेंगदाणा डालने का। अच्छा, तेल में ही ना? हाँ, तेल में शेंगदाणा डालने से भी अच्छा हो जाता है ना? हो जाता है। ये क्या मतलब लाल होना चाहिए या ऐसे? नहीं, लाल नहीं होना चाहिए। नहीं होना चाहिए। हाँ, ठीक। अभी ये शेंगदाना लाल हो गए थोड़ा, हमें अभी सफेद दाल डालने का। अच्छा, मतलब ये कितना डालना है, क्या डालना है, वो हमारे पे? हाँ, हमारी तरफ से। हाँ, अच्छा। कोई किसी को ये सफेद दाल अच्छा लगता है, किसी को अच्छा नहीं लगता है। शेंगदाना ज्यादा डालेंगे तो और अच्छा लगेगा। हा, म्हणजे ते आपल्यावर आहे, तुम्ही शेंगदाणे जितके तुम्हाला आवडतात तितके घालू शकता। हे डाळे काहींना आवडत नाहीत, काहींना आवडतात, मग त्या तुमच्या आवडीच्या प्रमाणात तुम्ही ते घालू शकता। ये सफेद दाल है ना, ज्यादा लाल नहीं होना चाहिए। हाँ, अभी इसमें थोड़ा हल्दी डालने का। वो मिर्ची पाउडर डालते हैं ना, हल्दी नहीं डालने की जरूरत नहीं। अच्छा, मतलब मिर्ची चाहिए पाउडर तो डालने के तो नहीं तो नहीं। अच्छा अच्छा, मतलब मिर्ची पाउडर डालना है तो हाँ, कलर आता है, लेकिन हल्दी नहीं डालता है ज्यादा। अच्छा अच्छा, म्हणजे ज्यांना जास्त हळद आवडत नसेल त्यांनी अगदी हळद नाही टाकली ना तरी चालेल, कारण आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे, त्यामुळे त्या चिवड्याला खरं तर मिरची पावडरचा रंग येणार आहे, त्यामुळे हळद टाकण्याची तशी गरज नाही, पण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, है ना? हाँ, अभी मैं गैस बंद करती हूँ, वो गाढ़ हो जाएगा ना। अच्छा, मिर्ची पाउडर डालेंगे तो। हाँ, म्हणजे हे जास्त नाही गैस करता नाही छोड़ तर- रख के नहीं डालने का मिर्ची पाउडर। अच्छा अभी इसमें मिर्ची पाउडर डालती हूँ मैं। अच्छा, आपको ज्यादा तीखा चाहिए तो ज्यादा डालने ज्यादा। का, कम चाहिए तो कम डालने का। आपके घर में कैसे खाते हैं? हम लोग ज्यादा तीखा कम खाते हैं। मतलब मिर्ची पाउडर हम पे हाँ, हमारे ऊपर है। हमारे ऊपर। हाँ, हम आप लोग ज्यादा मिर्ची खाए तो ज्यादा पाउडर डालने का, हाँ। कम चाहिए तो कम डालने का। म्हणजे लहान मुलं खाणार नसतील तर हा. मस्त चटपटीत तिखट असं बनवा, आणि लहान मुलं खाणार असतील तर जरा मिरची पावडर बेतानी घाला। और आपके घर पे कैसे पसंद है, तीखा पसंद है? नहीं, तीखा कम है। नहीं, तीखा कम है। मैंने तो सुना था कि कर्नाटक में बहुत तीखा तीखा खाता है, लेकिन हम सही रहते हैं। अच्छा। हमारे घर पे तीखा कोई ज्यादा खाता नहीं। अच्छा, अभी नमक डालने का। नमक भी इसमें? हाँ, इसमें अभी ये हो गया है ना अपना, ये हो गया। और हमने गैस तो बंद ही कर दिया। हाँ, और गैस चालू करके डालेंगे ना, वो गंट होता है। हाँ। हाँ, गाठ होता है। वो मिर्ची पाउडर रहता है ना, हाँ, वो हाँ। तेल, मिर्ची पाउडर और नमक गाठ होता है, अच्छा नहीं रहता है, इसलिए म्हणजे- सब बंद करके डालने का। हाँ। मिर्ची पाउडर, नमक और अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की आपण जर ते मगाशी फोडणीला आपण मोठा गॅस ठेवतो आणि नंतर फोडणी घालतो, तर तसं नाही करायचंय आपल्याला। आपण मगाशी ते डाळे घालून झाल्यानंतर त्यांनी गॅस बंद केला आणि मग हळद, मिरची पावडर, मीठ ते सगळं नंतर घातलं। जर ते गॅस चालू असताना घातलं असतं तर त्याच्यामध्ये त्याची गुठळी झाली असती आणि मग ती फोडणी व्यवस्थित कुरमुऱ्यावर बसणार नाही, शिवाय आपली मिरची पावडर सुद्धा जळून जाईल तेलामध्ये, म्हणून मग तो गॅस बंद केला, गॅस बंद केला। मग त्यांनी ते टाकलंय, हाँ। बरोबर ना? ये जल्दी तुरंत नहीं करने का, थोड़ा ठंडा होने के बाद मिक्स करने का, नहीं तो पूरा नरम हो जाएगा मुरमुरी, अच्छा, खाने को अच्छा नहीं लगता है। हा हा, म्हणजे आपण जसं पोह्यामध्ये अगदी गरम गरम फोडणी झाली की त्याच्यात पटकन पोहे टाकतो आणि मग ते हलवतो, तसं नाही करायचंय आपल्याला इथे। आपली ही फोडणी जी आपण तयार केली आहे ती पूर्ण थंड होऊन द्यायचे, नंतर कुरमुऱ्यावर ओतायचे। आता आपली फोडणी तर तयार आहे, पण ती थंड व्हायला थोडासा वेळ लागणार आहे ना, मग तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक। खमंग मेजवानी। काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात। सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता। वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका, आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता। चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी। खमंग मेजवानी।
ब्रेक नंतर खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी फोडणी तयार करून ठेवलेली थंड करायची होती. आता ती थंड झाली. थंड झालंय. आता मिक्स करून ये ना मुरमुरे कडक होण्याची आहे. कडक होण्याची. अच्छा. आणि इसे मीडियम साइज से घ्यायचे. मीडियम साइज है. इसमें 2 टाइप आता है, एक कड़क रहता है, एक स्मूथ रहता है. ऐसा वाला लेने का. अच्छा. और पहले आपने इसे कुछ गरम करके नहीं लिया? नहीं डायरेक्ट लेने का. अच्छा. गरम नहीं करने. दुकानातून आणतानाच कुरकुरीत बघून आणायचे, म्हणजे ते गरम बिरम करत बसायला नको, है ना. अभी मिक्स करने का. अच्छे से मिक्स करने का ना. अच्छे से मिक्स करने का. आणि ना आपण कुरमुऱ्यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण जे घेतलंय ना, तसं मिक्स केल्यानंतर कुरमुऱ्यातले शेंगदाणे दिसले पाहिजेत, मग ते छान दिसतात, है ना. ज्यादा डालने का. हाँ, ये अच्छे से सब मिक्स किया है. अभी हो गया, रेडी हो गया छोड़ा. म्हणजे कसं आहे ना मैत्रिणींनो, ते कुरमुरे जेवढे आपण घेतलेत ना, त्याला ती फोडणी अशी व्यवस्थित लागली पाहिजे, तरच त्याची चव आपल्याला येणार आहे. म्हणून ते पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचं, है ना. अभी अपना हो गया. हाँ हो गया. शक्कर डालने का. शक्कर भी जितना चाहिए हाँ, उतना डाल सकते हैं. शक्कर क्यों डाला आपने? वो मीठा लगता है ना, इसलिए. थोड़ा नमक ज्यादा हो गया तो मिर्ची पाउडर ज्यादा होता है ना, इसलिए नमक थोड़ा शक्कर डाले तो बराबर हो जाएगा. अच्छा. म्हणजे कसं आहे ना, आपण जसं अगदी गोड पदार्थ जरी बनवायचा असेल तरी त्यात थोडंसं मीठ घालतो चवीपुरतं, तसंच ह्याचं सुद्धा आहे. हा जरी तिखट पदार्थ असेल तरी चवीपुरतं आपण थोडी साखरेची पावडर टाकली आहे, मग त्याच्यामुळे एक छान टेस्ट येणार आहे या चिवड्याला. अभी हो गया. ये पूरा हो गया. अभी चिवडा हो गया. ओके. म्हणजे हा झालाय आपला कुरमुऱ्यांचा चिवडा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हाँ दीदी, हो गया है चटपट से छोड़ा दिवाली का, और हमारा कर्नाटक का छोड़ा खा के देखे कैसा है. हाँ जरूर. कर्नाटकचा कुरमुऱ्यांचा स्पेशल चिवडा तयार है और मैं आता तो टेस्ट करना है. मुझे भी ना ये शेंगदाना चना बहुत अच्छा लगता है, मैं उसके साथ खाऊंगी अभी. मस्त, खूप छान. असा चुरचुरीत तिखट, हाँ नमक एकदम परफेक्ट. और आपने जो शक्कर डाली ना, उसे सच में बहुत अच्छा हुआ है. साखरेमुळे एक वेगळी टेस्ट आली आहे त्या चिवड्याला आणि मस्त झालाय. तुम्ही सुद्धा घरी करून बघा. भाभी, आज आपने हमें इतना अच्छा एक नया चिवड़ा करके बताया, आपके कर्नाटक का स्पेशल चिवड़ा बताया, उसके लिए आपको बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. हमारा तरफ से ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ದೀಪಾವಳಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಧನ್ಯವಾद. म्हणजेच तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.